संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद। भगवान श्रीकृष्णाचे श्यामसुंदर सुकुमार रूप पाहून मन वेडे होऊन जाते। हे रूप योग्यांना ब्रह्मरंध्रातील भ्रमर गुंफेत दिसते, ते पाहून त्यांना झालेला आनंद त्रैलोक्यात मावत नाही। असे हे प्रसिद्ध आनंदमय दिसणारं रूप आपली स्वरूपाहून भिन्न नाही, आत्मस्वरूप सर्वत्र भरले आहे। या सुखाची गोडी अनुभवानेच सेवन केले पाहिजे, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। सहस्रदळ बिंदूत योगी लोकांना ते तेज दिसते। ते श्री गुरूंना शरण जाऊन मला त्या तेजाचा अनुभव सांगा, अशी विनंती करून त्यांचेकडून समजून घ्यावे। ज्याला नाम रूप वर्ण हे काही नाही, असे ते ब्रह्मस्वरूप चैतन्यच होय। याप्रमाणे त्या तेजाला जो यथार्थ अनुभवाने जाणेल, तोच अनुभव घेतलेल्या योगी लोकांमध्ये शहाणा म्हणून मानला जाईल, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। माझ्या ठिकाणी दिसणारे रूप कोणाचे, देह कोणाचा, हे सर्व त्या आत्मारामाला कळते। या देहातच राहून मी कोण, तू कोण याचा विचार करून या देहात गोविंद आहे त्याचा शोध करूनच याच देहामध्ये त्याची प्राप्ती करून घ्यावी। तो परमात्मा ध्येय, ध्याता व ध्यान या त्रिपुटीहून वेगळा असून जणू काही सहस्रदळा किरणांनी सूर्यच प्रकाशित झाला आहे। नेत्रात दिसणारे रूप ते चित्स्वरूपच आहे, असे तुम्ही जाणून घ्या, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। प्रत्येक पाहणारे ब्रह्मतत्वाला वेगवेगळ्या प्रकाराने पाहतात। कोणी याला डोळ्याचा डोळा, कोणी काळ्या रंगाचा, कोणी निळवर्ण बिंदू रूपाने ओळखतात, कोणी तेजोमय ब्रह्म असे समजतात, कोणी तेजोमय ज्योती समजतात, कोणी ज्योतीहून भिन्न पण सर्व तेजोमय वस्तूंना तेज देणारा असे समजतात। ही अर्धमात्रा ज्योती असून सर्व जीवांची उत्पत्ती हिच्यापासून झाली आहे, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। ज्ञानगण श्री गुरु निवृत्तीरायांचे दर्शन सुषुप्तीचा घाट ओलांडल्यानंतर होते। निवृत्तीराय म्हणजेच ब्रह्म आहे। ते अविनाशी चिद्रूप आत्मा, माया, शिवशक्ती यांचे ही रूप तेच आहेत। आम्ही या वाटेने गेलो त्या आश्चर्याची गोष्ट ही की तिचे तोंड आकाशाकडे आहे। याचा अर्थ ही वाट कठीण आहे, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। योगाभ्यास करीत असता परावाणीच्या शिखरावर बसलो व मी त्या ब्रह्मस्वरूपाशी समरस झाल्यामुळे ती परावाणी ही माझ्यामध्ये विरून गेली। आत्मदशा प्राप्त व्हावी म्हणून ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी असलेल्या सतस्वरूपाकडे लक्ष लावून योगी लोक ध्यान करतात। त्यांना या ध्यानामुळे अणुपेक्षाही अणु व आकाशाहूनही मोठी अशी तेजस्वी वस्तू दिसते व तदाकार वृत्ती सतत असते। ब्रह्मरंध्रात असणाऱ्या सहस्र द्रव्यातील सार सत्पदाकडे आपली वृत्ती लावून मसुराकार असलेल्या ध्येयाचे ध्यान करा, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। प्राणवायू नाकावाटे आत येतो, त्यामुळे आत प्राणापणाची घडामोड होऊन अनुहत ध्वनी ऐकू येतो। इडा व पिंगळा या नाड्या आतल्या आत संचार करीत असतात, तेथे त्यांना आत्मतेजाचे सहाय्य मिळते। या गोष्टी योगाभ्यास करणाऱ्यालाच कळतात। अष्टांग योगाचा अभ्यास करणारे योगी याच मार्ग जाऊन परमात्मा प्राप्ती करून घेतात, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। तेजोमय ज्योतीच्या चंद्राची म्हणजे प्रकाशाची रीत सांगतो। प्रथम प्रणवाच्या ध्यानाला उपयोगी पडणारा शरीरातील निरनिराळ्या चक्रांचा भेद मनात आणावा। सहस्र पाकळ्यांचे जे कमळ आहे, त्यात जी तेजोमय ज्योत आहे, तिच्या तेजाने चंद्र प्रकाशित होतो। उन्मनी स्थितीत या सहस्रदळ कमळावरून 2 मार्ग फुटतात, त्यापैकी पश्चिमेच्या मार्गाने ब्रह्मलिंग आहे। आत्मज्योतीच्या ठिकाणी लक्ष लावून शुद्ध स्वरूपांची ओळख करून घेतली, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। तुम्ही आपले मन परावाणीच्या जवळ असलेल्या सहस्रदळ कमळातील नीलबिंदूच्या ठिकाणी निश्चयाने लावा। ज्या ब्रह्मस्थानी अनुहत ध्वनी योग्याला ऐकू येतो, तेथील रूप कसे आहे ते मला सांगा। ते स्वरूप जाणणाऱ्या पुरुषाला अनन्य भावाने शरण जा, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। तत्त्वमसी महावाक्याचा अर्थ ते ब्रह्म तू आहेस असा आहे। तो अर्थ शून्य रूप नाही, तो ज्ञानरूप बिंदू लवकर ओळखून घ्यावा। या बिंदूच्या ठिकाणी शीत उष्ण वगैरे काही एक धर्म नसून ते सर्वांचे सार आहे। त्याच्या ठिकाणी प्रणव म्हणजे ओम म्हणणे देखील नाही, ओम हा शब्द देखील अलीकडचा आहे। हे सोपान देवा, आकाराच्या रूपाने ती निराकार वस्तू भासत आहे, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। दशमद्वार असे जे ब्रह्मरंध्र, त्याच्या अग्रभागी एक तेजोमय बिंदू आहे। त्या ठिकाणी मनाचा मनपणा विरून गेल्यामुळे उन्मनी अवस्था प्राप्त झालेली असते। त्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी एक तेजोमय बिंदू आहे, त्याचा अर्धभाग पिंडाचा व अर्धा ब्रह्मांडाचा असतो। हे दोन्ही ब्रह्मरंध्रात सारखेच असतात। त्या तेजोमय पिंडीत सर्व ब्रह्मांड साठवलेले असते, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। जड वस्तूतही शुद्धांश ब्रह्मरूप आहे, हे निवृत्तीनाथांनी दाखविल्यामुळे
या जड वस्तूतील शुद्धांशाच्या ठिकाणी मला आनंद वाटला. श्री गुरूंनी योगाभ्यासातील अनुहत ध्वनीचा जेव्हा परिचय करून दिला तेव्हा हे जड पदार्थ चैतन्यरूप आहेत अशी माझी खात्री पटली. माझ्या डोळ्यातील श्री गुरुचरणातील व ब्रह्मपदात असलेला आनंद एकच म्हणजे ब्रह्मानंद ठरला असे माऊली ज्ञानदेव सांगतात. भुवईच्या आतील बाजूस पश्चिम भागाकडे असलेल्या भागात 2 दल असलेल्या भागास योगी लोक अविनाशी ओवरी म्हणतात. त्या ठिकाणी शरीरामध्ये औटपीठा जवळ एक शून्याच्याही पलीकडे असे सूक्ष्म स्थळ आहे. त्याचा आकार मसुरी एवढा आहे. त्या ठिकाणी प्राण स्थिर केला म्हणजे पुढे उन्मनी अवस्था प्राप्त होते. अशी वृत्तीची स्थिरता केल्यानंतर सर्व जगाचा लय होऊन एक बिंदू मात्र दिसतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात. 2 भुवयांमध्ये अग्निचक्राच्या ठिकाणी चंद्र सूर्याखेरीज जे तेज आहे ते आधी मध्यात पसरले आहे. तेथे 9 प्रकारच्या अमृतमय जलामध्ये तुर्यारूपाने सुषुप्ना नाडी प्रकाश करते. तुम्ही योगाभ्यास करा म्हणजे ब्रह्मरूप व्हाल असे माऊली ज्ञानदेव सांगतात. भुवयांच्या मध्ये आतील बाजूस 2 बीजे असलेले अग्निचक्र आहे. त्याला योगी यांची अविनाश तोवरी म्हणतात. तिची त्रिकूट श्रीहाट ही स्थाने असून तेथे चंद्रसूर्याच्या तेजाप्रमाणे तेज आहे. याचीच कोण पश्चिम मार्गी आहे. या 2 बीजात्मक अग्निचक्रात तुला आत्मरूप दिसेल असे माऊली ज्ञानदेव सांगतात. उजव्या नागपुडीत इडा व डावीकडे पिंगला असून या दोन्ही नाड्यात ब्रह्मस्थानाचे तेज आहे. यातूनच प्राणवायू सैरावैरा होऊन अवघड मार्गाने धावतो व प्रणवरूप ओंकाराचे ध्येय गाठतो. या प्रणवाच्या ठिकाणी चित्त स्थिर करणे ही फार अवघड गोष्ट आहे. हे योगाभ्यासी पुरुषाच्या अनुभवाला येते. या परता दुसरा अनुभव नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात. प्रणवाला रूप अगर छाया हे काही नाही. ब्रह्मरंध्र हे 10वे द्वार आहे व तेच मायेचे स्थान आहे. सहस्रदळ कमळाच्या रूपाने असलेल्या परमात्म्यावर दृष्टी स्थिर केली असता संसारासह मनाचे ऐक्य होते. यापेक्षा अधिक काही वर्णन करता येणे शक्य नाही. हे एक अनुभवी लोकच जाणतील असे माऊली ज्ञानदेव सांगतात. ओंकार रूप प्रणव हाच देह व देह हाच प्रणव आहे. त्याच्या ठिकाणी भेदाची भावना करूच नये. ज्ञानी ज्ञानाच्या अंजनाने आत्मा सर्वत्र भरला आहे असे पाहतात तर मग देह तरी ज्ञानंजनाचे सार रूप आत्म्याहून वेगळा कसा असणार. जो प्रणव तोच माझा पिता व तेच अक्षर माझी माता ही आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. पश्चिम मार्गाने प्रणवाचे ध्यान करून योगी पुरुष महालिंग रूप ज्योतीचे दर्शन घेतो. यालाच 17वीच्या सरोवरातील चंद्रामृताचे पान घडून अनुहत ध्वनीचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे दुर्लभ अशा मनुष्य देहामध्ये भगवत प्राप्ती करून घेण्याचा भजन हा सुलभ मार्ग आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. प्रणवाच्या आकाश देहातील सर्व चक्रांच्या वर आहे. त्या आकाशात सर्वत्र प्रणवच आहे. प्रणव हे ऋषी मुनी योगी यांचे गुह्य ज्ञान आहे. प्रणव हा सर्वात श्रेष्ठ आहे असे वेदही प्रतिपादन करतात. वेदाचा सिद्धांत एक प्रणवच आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. प्रणवाचे स्वरूप देहधाऱ्याने आपल्या देहात पाहिले असा कोण आहे. मला मात्र याच देहात निवृत्तीनाथांनी त्यांचे दर्शन घडविले. सोहम शब्दातील सकार हकार तुर्या व उन्मनी वगैरे भेदांचा निराळेपणा न मोडता मला त्या सर्व स्थिती अभेदाने अनुभविता आल्या. प्रणवाचे सूक्ष्म वर्णन करणारी अक्षरे व ज्याच्या सहाय्याने योगाभ्यास करावयाचा असे शरीर ही सारभूत आहेत असे माऊली ज्ञानदेव सांगतात. सर्व ब्रह्मांडात अमृताच्या क्षीराच्या रूपाने ब्रह्म भरलेले आहे. हे पाहून त्रिभुवनातील सर्व व्यक्तींना नवल वाटते. जीवब्रह्माचे ऐक्य कसे झाले असेल व शुद्ध ब्रह्म सर्वव्यापी आहे असा अनुभव कसा आला असेल. ज्याच्या अंतःकरणात प्रकृती पुरुष शिवशक्ती वगैरे द्वैत आहे त्याला हे कळणार नाही. म्हणून प्रथम आपण आत्मरूप आहोत तसेच जगत ब्रह्मरूप आहे हा अनुभव सहजच येईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात. प्रणव ओंकार आहे व ओंकार ब्रह्माचे प्रतीक आहे. म्हणून प्रणव ब्रह्मच आहे. सर्व चराचर सृष्टी प्रणव स्वरूप आहे. एकदा का प्रणव ब्रह्मरूप आहे असे मानले की शंकर पार्वती या देवता सर्व स्थिर चल पदार्थ त्रिकूट गोल्लाट ब्रह्मरंध्रकार महायोगस्थाने ही सर्व प्रणव रूपच आहेत. यावरून त्या ब्रह्माचे ध्यान करणारा मीही ब्रह्मरूपच झालो असे माऊली ज्ञानदेव सांगतात. प्रणवरूप ब्रह्मापासूनच सर्व स्थावर जंगम जगत उत्पन्न झाले व आत्मा ही प्रणवरूपच आहे. होणाऱ्या भुक्ती मुक्ती या अवस्थाही प्रणवच आहेत. तो प्रणव अर्धमातृकेच्याही पलीकडचा आहे. ते ब्रह्म
प्रणवाच्या ठिकाणी साकार स्वरूपात आहे आणि निराकार रूपाने प्रणवाहून निराळे आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. ब्रह्म व माया यांचा भेद अर्धनारी नटेश्वराप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एका शंकराच्या काही भागात पार्वतीचे रूप दिसते, वास्तविक पार्वतीला वेगळे रूप नाही, खरे रूप शंकराचेच असते, त्याप्रमाणे मायेचे वेगळे रूप नाही, ती ब्रह्माच्या काही भागावर भासते. या गोष्टीचे वर्म लक्षात घ्या. ज्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी जागृत, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था व स्थूल सूक्ष्म कारण वगैरे देह भासतात, त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी माया भासते. योगाभ्यासाने परावाणीमध्ये जो अनुहत ध्वनी होतो तो ऐकू येऊ लागला म्हणजे मायेचे मिथ्यात्व कळून ब्रह्मप्राप्ती होईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात. ब्रह्मरंध्रातील नील बिंदूकडे लक्ष ठेवा. ही जोड उन्मनी अवस्थेत होईल. अक्षयपणे चित्त त्याच्याकडे लावा. या पलीकडे या मार्गाची खूण दुसरी नाही असे शपथ घेऊन माऊली ज्ञानदेव सांगतात. ज्या योग्याला असे वाटते की आकाश हे माझे मस्तक आहे, दिशा माझे कान आहे, त्या दिशारूप आकाशात ज्ञानाचा आवाज उठतो. आधार चक्रापासून सहस्रदळापर्यंत अशी एक कुंडलिनी नाडी आहे असा ज्याला अनुभव आहे तोच जीवनमुक्त संत योगी आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. योगशास्त्रात शरीरगत अग्नीपासून एक प्रकारची शक्ती उत्पन्न होऊन तिला कुंडलिनी नाडी जागृत होते. तिच्या योगाने मनुष्याचे मस्तकात असलेल्या अमृताच्या कुंभाला धक्का लागून त्यातून अमृतस्राव होऊ लागतो. यालाच 17वीचे पय असे म्हणतात. परंतु तेथेच तो पुरुष लुब्ध होऊन जातो. योग साध्य झालेल्या पुरुषाला जमिनीपासून अध्रांतरी राहता येते, पण ते योगी स्वतःला निराधार असे समजत नाहीत. श्री गुरु निवृत्तीरायांच्या कृपेने मला अविनाशी आत्म्याचे डोळ्याने प्रत्यक्ष दर्शन झाले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. 17व्या जीवनकलेच्या स्थानीच शून्याचा विस्तार असतो. तोच प्रणवाचे निराकार असे रूप आहे. या स्थानावरून पश्चिमेस व पूर्वेस असे दोन मार्ग दैवी आसुरी संपत्तीचे फुटतात. यांना शुक्ल व कृष्ण असेही म्हणतात. मसुरीप्रमाणे दिसणारी अर्धमात्राच ब्रह्मरूप आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. प्रत्येक जीवाच्या डोळ्याच्या वरच्या बाजूस म्हणजे मस्तकात सुंदर असे सहस्रदळ कमळ आहे. त्यातील अर्धमात्रेच्या आत ती तेजोमय ब्रह्मवस्तू आहे. शमदमादी दैवी संपत्तीचा आश्रय करून नेहमी प्रणवाचे ध्यान करा. म्हणजे ओंकाराच्या ठिकाणी नाद धर्म आहे की नादाच्या ठिकाणी ओंकार आहे हे कळेल. ओंकारातील अकार, उकार, मकार, अर्धमात्रा व अनुस्वार ही सर्वच आत्मरूप आहेत. हा नाद बिंदू मोक्ष देणारा आहे असे कोणत्या वेदात ग्रंथात नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात. तुला स्थूल सूक्ष्म कारण हे देह माहीत आहेत. आता महाकारण देहाची 4 स्थाने आहेत. त्यापैकी औटपीठ हे एक होय. आता महाकारण देह सांगतो ऐक. बाहेरून पांढरा सूक्ष्म देह, त्याच्या आतून काळा कारण देह व त्याच्या आत महाकारण देह आहे. या महाकारण देहात योग्याचे लक्षरूप एक तेजस्वी ज्योत आहे. ही दैवी उन्मनी अवस्थेतच दिसते. तेच सहस्रदळ कमळ व त्यातच ती तेजोमय ज्योत असते. तेथून पश्चिम मार्गाने म्हणजे विहंगम मार्गाने उंच गेल्यावर एक कामिनी सुषुम्ना नावाची नाडी आहे. तिच्याकडे जाण्याला लवकर रस्ता सापडला नाही. पुढे सामर्थ्य करून त्या सुषुम्ना नाडीवर जाते. तेथून पुढे मुंगीच्या डोळ्यापेक्षा सूक्ष्म छिद्र आहे. त्यातून मोठ्या चपळाईने बाहेर पडावे. तेथे पुरुष स्त्री तान्ही रूपे ज्याला आहेत असे परमतत्व आहे. त्या ठिकाणी ज्याला योगाभ्यासाने उडी मारून जाता येते तोच परमतत्वाची खूण समजेल असे माऊली ज्ञानदेव सांगतात. योगी पुरुषाने सहस्रदळ कमळातील ब्रह्मरंध्रांतर्गत निळी ज्योती पाहिली की त्याचा पाहिलेपणा निघून जातो. नादाच्या ठिकाणी असणारा नादधर्म, जगात द्वैत भासत असणारा भेद अधिष्ठान चैतन्याच्या ज्ञानाने नाहीसा करून तो दैवी संपत्ती रूप पश्चिम मार्गाने मन, प्राण, वेद, शास्त्र अशा तऱ्हेचे भासणारे निरनिराळे पदार्थ या सहस्रदळातील ज्योतीच्या ज्ञानाने ब्रह्मरूप आहेत असे प्रतीतीला येईल. योगाभ्यासातील प्रणवरूप ध्यानाच्या डोळ्यांनी निवृत्तीनाथांच्या कृपेने मला आत्मसुखाचा अनुभव करून दिला असे माऊली ज्ञानदेव सांगतात. जसे एका देहाच्या ठिकाणी धड व शिर असे 2 भाग असतात, त्याप्रमाणे आत्म्याचे सगुण रूप हा देह व निर्गुण रूप म्हणजे शरीर आहे. तसे पाहिले तर दोन्ही एकच आहेत. दैवी संपत्ती किंवा आसुरी संपत्तीचे पुरुष हे दोन्ही माया कार्यच आहेत. हे गुरुपुत्रा सर्व लोकांच्या डोळ्यामध्ये अर्धमात्रा रूप एक ब्रह्मच आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. योगाभ्यासामध्ये योग्याला आतील बाजूस एक प्रकारचा आवाज ऐकू येतो. याला अनुहत ध्वनी म्हणतात.
तसेच चंद्राप्रमाणे शीतल तेजाचे उमाळे दिसतात। तेथून उन्मनीच्या महाद्वाराच्या रस्त्याची कल्पना येते। सुषुम्ना नाडी ब्रह्मशिरापर्यंत एकटीच असते। तेथे उन्मनीच्या द्वाराची कल्पना येऊन तेथे जाण्याचा मार्ग तिला फारच सूक्ष्म म्हणून बिकट वाटतो। त्याच्या पुढे अणूच्या अग्रावर जाण्यासारखे हे कठीण आहे। त्याच्या पुढे ओटपीठ नावाचे स्थान आहे। त्या ओटपीठावर वेगाने जाऊन पोचवावे। या ओटपीठावर पंचदेवाची वस्ती एक रूपाने असते। त्याच्याही पलीकडे म्हणजे ओटपीठा पलीकडे शुद्ध ब्रह्माची वस्ती आहे। या सर्व सूक्ष्म गोष्टींचा विचार करून या ब्रह्मांडाला अंतच नाही असे मला वाटते, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। आत्मस्वरूपाला सहस्रदळ कमळावर पाहणे या दृष्टीने उन्मनी अवस्था ही निकृष्टच आहे। ज्ञानरूप जो आत्मा तोच सर्वांचा प्रकाशक आहे। हीच एक खूण तू आपल्या ठिकाणी पहा। मी ब्रह्म आहे असे प्रतिपादन करणारे जे सोहम पद ते नाचत तुझ्या ठिकाणी येईल। सर्व व्यापक ब्रह्मचैतन्य तू म्हणजे माझे पिता व रखुमाई पती श्री विठ्ठल स्वतःच आहे, हे तू विचार करून पाहिल्यास कळून येईल। ज्याप्रमाणे प्रणव ब्रह्मरूप आहे त्याप्रमाणे अष्टांग योग साध्य असलेला शून्य रूप नील बिंदू तोही अविनाशी असून ब्रह्मरूपच आहे। सर्वांच्या दृष्टीला निळ्या रंगाचा बिंदू असला तरी त्याचा चैतन्य प्रकाश सर्व जगामध्ये पसरलेला असतो। ध्यानाचा अभ्यास केल्याने तो सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असे कळून येईल, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। सत्व रज तम व चौथा शुद्ध सत्व या चार गुणापलीकडचा तसेच स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण या चारही देहापलीकडचा जो मोक्षरूप देह तो आम्ही पाहिला व तोच चराचरांच्या रूपाने नटला आहे, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। आत्मा सर्व व्यापक असून तोच माझे स्वरूप आहे असे चिंतन करून मनाचा नाहीसा करा, हीच तुर्या अवस्था होय। हिलाच महाकारण चौथा देह म्हणतात। सद्गुरु कृपेने विचार करून देहाचे सार्थक करून घ्यावे, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। आत्मस्वरूपाचे ध्यान करून शुद्ध ब्रह्मस्वरूप मी पाहिले, त्यामुळे सर्व चराचर मला ब्रह्ममय दिसू लागले। आता मी ब्रह्मरूप आहे ही वृत्तीही मावळून गेली, त्यामुळे मी परमात्मा व त्याचे ज्ञान ही त्रिपुटी नाहीशी होऊन गेली। निवृत्तीरायांच्या कृपेने मला दिव्य दृष्टी प्राप्त झाली, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। जो पुरुष ध्यान योगाने डोळ्यातील हे तेज पाहतो त्याच्या चरणावर माझा वास असतो। डोळ्यातील दिव्य ज्योतीचे दर्शन जो या गह्य मार्गाने घेतो त्यालाच वंदन करावे। ज्या पुरुषाला डोळ्यातील हे तेज प्राप्त झाले तो धन्य व भाग्यवान म्हणावा, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। त्रिभुवनाहूनही पलीकडे असणारा डोळा म्हणजे परमात्मा तो माझा बाप आहे। त्याला जो पाहतो त्याला पाहण्याबरोबर मोक्ष प्राप्त होतो। जंतुकृमी वगैरे सर्व जीवांच्या डोळ्यामध्ये गोविंदानेच वास्तव्य केले आहे। माझे बोलणे उघड असून गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ व स्थिर वाहत आहे, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। योगी लोकांना तुर्या नामक चौथी अवस्था प्राप्त झाली म्हणजे त्यांच्या डोळ्यात एक प्रकारचे तेज येते व पुढील उन्मनी अवस्थेत मन उल्लसित होते। अशा स्थितीत जिच्या ठिकाणी काळा पांढरा वगैरे रंग आहेत अशी आत्मज्योती दिसते, तिकडे लक्ष ठेवावे। हेच डोळ्यातील तेज चैतन्याचे असून दुसरे काही एक नाही, हीच त्याची खूण आहे, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। स्थूल देह ही तांबडी पाकळी, सूक्ष्म देह पांढरी पाकळी, कारण देह काळी पाकळी व महाकारण देह पाकळीचा रंग निळा असतो। त्यामध्ये ब्रह्मज्योती रूप लक्ष्मी असते। हे दृश्य पदार्थच चैतन्य रूप आहे। सद्गुरु धन्याच्या कृपेने ज्याच्या मनाला हे चैतन्य दिसते तो पुरुष धन्य धन्य होय, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। योगी पुरुष ज्याला औटपीठ म्हणतात त्याच्याही वर परमात्म्याचे स्थान आहे। त्रिगुणात्मक मायेचा निराश करून शुद्ध ब्रह्माची अर्धमात्रा ते माझे स्वरूप आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रकृती पुरुष हे अर्धनारी नटेश्वराच्या दृष्टांताप्रमाणे ब्रह्मरूपच आहेत असे समज। त्यालाच कोणी शून्य असे म्हणतात। तेच एक सर्वत्र व्यापक असलेले शून्य मी डोळ्यांनी पाहिले, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। ज्याच्या डोळ्यातील तेजात ब्रह्मप्राप्तीची खूण दिसते त्यालाच ब्रह्मज्ञानी समजावे। जो देही असूनही ज्याला द्वैत भेदाच्या पलीकडील परमात्म्याचे दर्शन झालेले असते तोच खरा संत, असे माझ्या मनात येते। ज्या पुरुषाचे लक्ष ब्रह्मरंध्रातील सहस्रदळावर म्हणजे परमात्म्यावर आहे अशा पुरुषाच्या पायातील तीर्थ जान्हवी आहे असे समजा। अशा पुरुषाला पाहिल्याबरोबर त्याला आपले दंडवत असो, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। रात्र व दिवस असा भेद ज्याच्या ठिकाणी नाही, कारण ते स्वरूप तेजरूप म्हणजे ज्ञानरूप आहे। ते ब्रह्म तुम्ही नीट लक्ष देऊन पहा। ज्याच्या प्रकाशाने चंद्र सूर्यादिकांना प्रकाश मिळतो अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्त्री पुरुष असा भेद नाही व पाहणाराही त्यामध्ये
लोपून जातो याचे मला मोठे आश्चर्य वाटते. शिवशक्ती एकरूप असल्यामुळे त्यांचाही व्यक्त अव्यक्त असा भेद नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात. चैतन्य वस्तू ज्ञानरूपी डोळ्यांनी दिसते व तो सुख सोहळा निवृत्तीनाथांनी अनुभविला. ब्रह्मरंध्रातील मसुरा एवढ्या बिंदूचे तेज अत्यंत सूक्ष्म असले तरी योगी लोकांना त्याचा अनुभव घेता येतो. ते तेज मोहक व निर्मळ असले तरी ज्या डोळ्याला तेज दिसते त्या डोळ्याचाही डोळा जो परमात्मा तो एक निवृत्तीनाथांनाच माहीत आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. आकाशात चंद्र सूर्य गिलट्या घालीत असतात परंतु आकाश मात्र सर्वत्र आहे तसेच आहे. योगाभ्यासी पुरुष ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी असणाऱ्या ज्योतीवर लक्ष ठेवून दिवस रात्र तेथेच वस्ती करतात. ब्रह्मदृष्टीने सर्व वस्तू एकदेशी आहेत. ते ब्रह्म मात्र सर्वव्यापी आहे असे माऊली ज्ञानदेव म्हणतात. तुम्ही आपल्या डोळ्यांनी काळ्या निळ्या पारव्या रंगरूपांनी नटलेल्या जगताचा देखावा पहा. त्या परमात्म्याकडे सतत डोळे लावले असता डोळ्याचा डोळेपणा विसरून नीलवर्ण रूप असलेला जो परमात्मा त्याचे ठिकाणी मन वसून राहते व तसे झाले म्हणजे 10 इंद्रियापलीकडील जे 11वे मन ते परमात्मा रूप होते. तद्व्यतिरिक्त काहीही स्फुरत नसते व अशी स्थिती झाली असता माझ्या डोळ्यातील शुद्ध तेजाची ज्योत प्रतीतीला येते. माझ्या सांगण्याचा पूर्ण विचार करून या देहात ती आत्मज्योत पहा असे माऊली ज्ञानदेव सांगतात. योग्यांना ध्यान करीत असता जो नीलबिंदू दिसतो त्याला शून्य म्हणतात. त्या शून्याची उत्पत्ती कशी होईल याचा मार्ग दाखवितात. महाकारण स्थानात औटपीठ म्हणून एक स्थान आहे. तेथे चित्ताची स्थिरता झाली म्हणजे हे शून्य दिसेल असे असल्यामुळे त्याला औटपीठीचा मार्ग सांगतात. औटपीठाकडे जाण्याला चांगला सूक्ष्म मार्ग आहे तो असा. प्रत्येक जीवाच्या देहात मन हेच कोणी एक शहर त्याच्या पुढे 12 बोटापर्यंत चांगला मार्ग आहे. त्याच्या पुढे थोडे आड रस्त्याने जावे लागते. पुढे त्या ठिकाणाहून उलट मार्गाने येऊन वळण घेऊन पश्चिमेच्या मार्गाने जावे. तेथे एक प्रकारचा आवाज ऐकू येतो व तेथून ध्वनीला सुरुवात होते. या दोन्ही स्थानाच्याही वर शुद्ध तेज आहे. तेथे चंद्रप्रकाश दिसतो. त्या चंद्राच्याही वर तेजोमय आत्मरूप दिसते. त्या ठिकाणच्या अमृत स्थानाने देहधारी जिवंत राहतात. या औटपीठातच तो नीलबिंदू दिसतो. सूर्योदयानंतर जसा प्रकाश पडतो तसा तो प्रकाशमय आहे. महाकारणाचे जे दुसरे स्थान त्रिकूट त्याची मला आवड आहे. त्या आवडीच्या योगाने पुढे ब्रह्मप्राप्ती होते असे माऊली ज्ञानदेव सांगतात. महाकारण स्थानापैकी औटपीठ हे एक स्थान आहे. त्याच्याकडे जाणाऱ्या मार्गाचा रात्रंदिवस शोध करा. 3.5 हाताचा हा स्थूल देह आहे. त्यात महालिंग स्थान असून ते मस्तकातील टाळूजवळ आहे. त्यामध्ये तेजोमय एक सिद्धी आहे. या ठिकाणाहून 2 रस्ते फुटतात. त्यापैकी पश्चिमेकडचा म्हणजे दैवी संपत्तीचा ब्रह्मरूप महालिंगाकडे म्हणजे 17वी नावाचे अमृताचे तळ्याकडे जातो. हा रस्ता योगाभ्यास करून याच देहात मी पाहिला. या महालिंगाचा मार्ग ज्या ठिकाणी जातो त्या परमात्मा स्वरूपाचा अंतपार नाही व तेथे शब्द कुंठित होतो. एखाद्या ज्ञानवाला पुरुषाला शरण जाऊन त्याच्याकडून हे ज्ञान प्राप्त करून घ्या. पण असा ज्ञानवान पुरुष विरळाच असतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात. योगाभ्यासी पुरुष सहस्रदळ कमळातील अर्धमात्रा रूप आकाशात एक तेजोमय बिंदू पाहतात. ते ओंकाराचे बीज आहे. या बिंदूवर लक्ष ठेवून निरंजन बीज म्हणजे जे ब्रह्म त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करतात. सतचित अद्वय निर्विकार अशा ब्रह्माचा संसारात राहून लाभ करून घेतात. प्रणव बीज जे ब्रह्म ते अणुरेणूत भरलेले आहे. ही गोष्ट दशमवार जे ब्रह्मरंध्र त्या ठिकाणी चित्त ठेवल्याने योग्याला कळते. हा त्या दशमद्वाराचा चमत्कार आहे. माझे पिता व रखुमाईपती श्री विठ्ठल हेच सर्वत्र एक प्रणवरूप ब्रह्मच असल्यामुळे वेदातील शब्द पाल्लाळ ही ब्रह्मस्वरूपच आहे असे माऊली सांगतात. डोळ्यात चांगले निरखून पाहिले म्हणजे ते निळ्या रंगाचे आत्मस्वरूप आरंभापासून शेवटपर्यंत सर्वत्र भरलेले आहे असे डोळ्याने दिसते. त्या आत्मज्ञानाने त्रिकूट गोलाट वगैरे 4ही महाकारण स्थाने याच ज्ञानाने जाणली जातात. मला योगीराज श्री गुरु निवृत्तीरायांनी हे तुर्या अवस्थेचे गुह्य ज्ञान सांगितले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. माझा अखंड रहिवास तुर्याच्या अवस्थेत असतो. निवृत्तीनाथही म्हणतात की या तुर्येत मनुष्य अविनाश रूप होतो. याकरिता लय चिंतनाने स्थूल सूक्ष्म व कारण या तिन्ही देहांचा महाकारण देहात लय पावतो. ही जी 4थी अवस्था तिला तुर्या अवस्था म्हणतात. या अवस्थेनंतर मनुष्य अविनाश पदाला प्राप्त होतो व त्या अविनाश पदाचे ज्ञान निवृत्तीनाथांनी आनंदाने मला करून दिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
शास्त्रार्थांनी वर्णन केलेले ब्रह्म ते औटपीठात निर्विकार स्वरूपात दिसते. अहम सोहम असा जप ओंकाराच्या स्वरूपात ध्याता ध्यान व ध्येय अशा भेदाने दिसतो. पण उपाधीचा निराश केला म्हणजे शुद्ध ब्रह्मच प्रतीतीला येते. अहंकाराचा विसर पडला म्हणजे याच देहात आनंदरूप तेजोमय नीलबिंदू दिसतो. मी निवृत्तीनाथांची शपथ घेऊन सांगतो की या नीलबिंदू शिवाय दुसरी ज्ञानप्राप्तीची खूण नाही, असे माऊली ज्ञानदेव सांगतात. मी माझा आत्मरूप डोळा असून नीलवर्ण ज्योतीत दिसणारे शून्य ही मीच होय. सर्वत्र असलो तरी मी वेगळा आहे. या वस्तूचा माझा बिलकुल संबंध नाही. एवढेच नव्हे तर त्या वस्तू मजवर आहेत की नाही याची मला शुद्धीही नाही. बाह्य विषयाकडे धावणारी तुमची दृष्टी जर उपराटी वळवून अंतर्मुख केली तर काय होईल गोष्ट जरा ऐका. या अंतर्मुख दृष्टीने उन्मनी अवस्था प्राप्त होऊन मीच सर्वत्र आहे असे दिसेल. अशा अंतर्मुख देह डोळा दृष्टी वगैरेकडे पाहाल तर सर्व सृष्टीची निवृत्ती म्हणजे मिथ्यात्व निश्चय होईल, असे माऊली ज्ञानदेव सांगतात. ते ब्रह्मच सत्व रज तम असे त्रिगुणात्मक जगत बनते. अर्धमात्र ओंकार स्वरूपच आहे, तेथे अहंकार जाऊ शकत नाही. असा प्रणव रूप ओंकार सहजच सर्व वस्तूहून पलीकडचा ठरतो. या ओंकारालाच नाश नसल्यामुळे अक्षर असे म्हणतात. निर्विकार असल्यामुळे त्यालाच कुटस्थ व सर्वातीत असे म्हणतात. ते अक्षरच अविनाश आहे असे समजा. सर्वांचे शेवटी आत्मस्वरूप पाहावयाचे ती दृष्टीही अविनाश आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. ज्या अवस्थेमध्ये तुर्या अवस्था महाकारण देह हे सर्व नाहीसे होऊन एक आत्मवस्तूच राहते. गोलाट त्रिकूट श्रीहाट व महाकारण देह यांची गोष्ट त्या ठिकाणी नाही. त्या स्थितीत क्षर अक्षर व अनाक्षर भाव उरत नाही. सर्वांची मिथ्या प्रतीती कुटस्थानावरच येते. वरील सर्व गोष्टी निवृत्तीनाथांनी आम्हाला सांगितल्या असे माऊली ज्ञानदेव सांगतात. ब्रह्मरंध्रातील नीलवर्ण बिंदू ब्रह्म17वी नावाच्या अमृत सरोवराजवळ महाकारण देहात प्राप्त होते. त्या चैतन्याच्या प्रकाशाने सर्व जगत एक वस्तू आहे असे ज्ञान करून घे. जगातील प्रकाशमान पदार्थांना प्रकाश देणारा जो परमात्मा तो ब्रह्मरंध्रात प्रगट होतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात. ब्रह्मरंध्रातील तेजोमय नीलवर्ण ज्योतीतील तेजाचा कोणत्याही रीतीने अनुभव घ्या. प्राणायामाच्या योगाने योगाभ्यासी पुरुषाची कुंडलिनी नाडी जागृत होऊन ती वर तोंड करून अग्नी सोडते व त्यामुळे संत लोकांना वरील तेजोमय ज्योतीचा अनुभव येतो. या तेजाला मी आत्मा समजतो. या ज्योतीचा अनुभव घ्यावयाचा असेल तर निवृत्तीनाथांना शरण जा असे माऊली ज्ञानदेव सांगतात. योग प्रकरणातील हा शेवटचा अभंग आहे. या अभंगमालेमुळे चौथी जी अधिवस्था तिचा अनुभव आला त्या अवस्थेत मनाचा मनपणा राहत नाही, म्हणून हिला उन्मनी अवस्था असे म्हणतात. क्षर म्हणजे नाशवंत व अक्षर म्हणजे परमात्मा. त्या क्षर पदार्थाला अक्षररूप परमात्मा अधिष्ठान आहे असे कळले म्हणजे क्षर हे अक्षर स्वरूपच ठरते. यावरून निर्गुणच सगुण बनते. या देहातच ज्ञान प्राप्त होऊन विदेही अवस्था प्राप्त होते. महाकारण देहातच ब्रह्म साक्षात्कार होत असल्यामुळे त्या देहाला ब्रह्म म्हणण्याची पद्धत आहे. हे निश्चयाचे वर्म आहे असे जाणा. हे योगाभ्यास वर्णनाचे अवघड अभंग निवृत्तीनाथांच्या कृपेनेच शेवटास गेले. ज्याला या अभंगाच्या ज्ञानाचा अनुभव नाही त्याला हा बोध सांगू नये. जशी आपली आई कोणत्याही दुष्टाचे स्वाधीन करीत नाही त्याप्रमाणे मूर्खांना हा बोध करू नये. अनधिकारी मनुष्यांना या ज्ञानाचा स्पर्श देखील होऊ देऊ नये असे माऊली ज्ञानदेव सांगतात. सौरी म्हणजे स्वैर वागणारी स्त्री म्हणते, तू माझ्यासारखी डोक्यावरचा पदर टाकून माथा उघडा कर. भगवंताची माथा उघडा करून माझ्याप्रमाणे या परमश्रेष्ठ पुरुषाशी ज्या रमल्या त्याच श्रेष्ठ पतिव्रता होत. मी सकाम कर्माचा त्याग करून सौरी बनले आणि संतांच्या जवळ जाऊन हातात ज्ञान डौर घेऊन लिंग देहाचा नाश केला. तुम्हीसुद्धा अशा स्वरूपाच्या नवऱ्याशिवाय राहू नका. असाच पती नीट पाहून तुम्ही करा. त्यामुळे तुम्ही सुखी व्हाल. कारण सौभाग्य असतानाच मरण येणे चांगले. ज्या बायका विधवा होऊन मरतील म्हणजे परमात्मा प्राप्ती वाचून मरतील त्यांना नाना योनीतून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणून तुम्ही त्या परमात्म्याला वरून सुखी व्हा. त्यामुळे तुमची जन्म मरणाची येरझारा नाहीशी होऊन जाईल. श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने मी असे सांगत आहे की या श्री हरीस तुम्ही स्वामी करा व मग सहजानंदात नित्य डुलत राहा असे माऊली ज्ञानदेव सांगतात. तुला परमात्मा बोटाने कसा दाखवावा तो अनुभवानेच कळणारा आहे.
तुझे जे मूळचे स्वरूप त्याचे विस्मरण होऊ देऊ नकोस आणि देहात्मबुद्धीने मानलेले कुल नामरूपाधिक त्यांना तिलांजली देऊन टाक. या परमात्म्याला चळ ना ढळ म्हणजे क्रियारहित सर्व विश्व त्याच्या सत्तेने खेळते. हे अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म व व्यापक असून ते अक्रिय आहे. जे पाहताना डोळ्याची दृष्टी पोचत नाही, मनोवृत्तीचे काही चालत नाही, बुद्धीचा तेथे प्रवेश होत नाही, मनाची धाव तेथे पुरत नाही. तू आता भोवती काय पाहतोस? येता जाता ते तुझ्या जवळच असते, तुझ्या पायाखाली तुडवले जाते, तुझ्या डोळ्यांमध्येही तेच आहे. हे वर्म श्री गुरूंना शरण जाऊन ओळखून घे. तो श्री गुरु तुला यथार्थ बोध करून देईल. असा हा मार्ग मी तुला दाखवून दिला आहे, असे माऊली ज्ञानदेव सांगतात. मी भगवान श्रीकृष्णाचा घरचा नोकर आहे. त्या श्रीकृष्णाच्या घरातील कामाची जबाबदारी माझ्या शिरावर असते. काम नावाचा देह राज्यातील एक मुख्य अधिकारी आहे. त्याने सर्व जनतेला मार देऊन लुबाडले आहे. क्रोध नावाचे दुसरे अधिकारी नेमले आहे. त्याच्याकडे हुजूरचे काम आले व त्याने कामावर ताण मारून मनाजी बाबाला पितूर केले आणि मोठा बखेडा माजवून सगळ्या गावाचा नाश करून टाकला. या कायापूरचे पाटील बुद्धी असून ममतेच्या ताब्यात सर्व जीव गेल्यामुळे भुलून गेले. हे दोघे एक विचाराने वागू लागल्यामुळे आम्हाला राग आला, म्हणून बुधाजी पाटलाचे मुलास म्हणजे बुद्धीच्या वासनेस आवरून धरण्यास सांगितले. मी सद्गुरू निवृत्तीरायांचा सेवक असून माझा नमस्कार त्या निवृत्तीरायांनाच असो. त्यांच्याच कृपेने माझा संसार सफळ झाला, असे माऊली ज्ञानदेव सांगतात. एक लहान बोबडी गवळण म्हणते, बाई तुला मी सांगू, मी यमुनेच्या पाण्यासाठी जात असताना मला वाटेत सावळ्या रंगाचा श्रीकृष्ण भेटला. त्याच्या डोक्यावर मोरपिसाची टोपी असून खांद्यावर कांबळी होती. त्याने माझी थट्टा केल्यावर मी तेथून पळाली. पळत असताना मी अडकळून पडल्यामुळे माझ्या डोक्यावरची घागरही फुटून गेली. माझे गुडघे फुटले म्हणून मी तिथेच रडत बसली. मग कुठून तरी श्रीकृष्ण आले व त्यांनी मला पोटाशी धरले. श्रीकृष्णाने त्या लहान गवळणीस पोटाशी धरून तिचे समाधान केले. त्याप्रमाणे मलासुद्धा श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने हे सुख लाभले, असे माऊली ज्ञानदेव सांगतात. त्या भगवान नामस्मरणामध्ये माझे मन तृप्त झाले. याचा अर्थ ते विठ्ठल स्वरूपच होऊन गेले. त्या नामस्मरणात मी अंतर्बाह्य रंगून गेले. विठ्ठल नामस्मरणाने पापाची निवृत्ती होऊन पुण्यपदरी पडले. त्या नामस्मरणाने दिनांचा मायबाप जो श्री विठ्ठल तो संतुष्ट झाला. त्या विठ्ठलाशिवाय दुसरे काही नाही. तो जळीस्थळी सर्वत्र एक रूपाने भरला आहे. अशा श्री विठ्ठलाला मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. श्रद्धेने त्या श्री विठ्ठलाला ध्यान करून मनामध्ये आणले. मला असे वाटते की माझी वाणी त्या श्री विठ्ठल नामाचा सतत उच्चार करो. असा हा श्री विठ्ठल चंद्रभागेच्या तिरी पुंडलिक रायांनी धारा दिल्यामुळे विटेवर उभा राहिला आहे. त्या माझे पिता व रखुमाईचे पती श्री पंढरीरायांच्या ठिकाणी माझे मन तल्लीन होऊन गेले आहे, असे माऊली सांगतात. या भारतभूमीमध्ये अनेक भगवत भक्त झाले. त्यामध्ये प्रमुख भक्तांची नावे अशी: शुक, वामदेव, शौनक, नारद, अजामेळ, प्रल्हाद, बिभीषण, ध्रुव, पराशर, व्यास, पुंडलिक, अर्जुन, वाल्मिकी, अंबरीश, रुक्मागंध, भीष्म, बगदालभ्यसूत, शबरी, हनुमंत, परीक्षित, कश्यप, अत्रि, गौतम, वशिष्ठ, भारद्वाज, मार्कंडेय, बळी, कृपाचार्य, इंद्र, सूर्य, चंद्र, ब्रह्मदेव हे श्रेष्ठ भगवत भक्त होते. मी या सगळ्या वैष्णवांचा दास आहे, असे माऊली ज्ञानदेव सांगतात. हे विटेवर उभी असलेल्या सखे विठाबाई, मजवर कृपा कर. माझे मन तुझ्या चरणाच्या ठिकाणी असू दे. मेघकांतीप्रमाणे श्यामवर्ण सुंदर तेजस्वी मनाला आल्हाद देणारे असे तुझे रूप आहे. हे देवी, जो मी तुझा भक्त त्या मजवर तू कृपा कर. तू पंढरपुरास राहिलेली आहेस. तुला तेथे संतांनी व मीही पाहिले. तेव्हा कुलोद्धार करणाऱ्या सच्चिदानंद अंबाबाई, तू लवकर येऊन मला सोप्या रीतीने बोध कर. देवारा मांडून व त्यावर चौकोनी आसन घालून त्यावर कलश ठेविला आहे व वरच्या बाजूस प्रेमाचा चांदवा दिला आहे. तुला बसण्याकरिता ज्ञानरूपी गादी घातली आहे व त्यावर आदिशक्ती तुला बसविले आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार वगैरे फार बलवान झाले आहेत, तरी त्यांचा नाश करून मला सुखी कर. शुक, सनक, सनंदन, सनतकुमार, नारद वगैरे तुझ्या नामाचा गजर करणारे गोंधळी होऊन उदो उदो शब्दाचे आरोळी देऊन तुझ्या पुढे आनंदाने नाचतात. त्यांनी तुझी थोरवी गायली. पुंडलिकाने ज्ञानदिवटी हाती घेऊन देवीचे मूळ पीठ जे पंढरपूर ते दाखवून सोपा असा भक्तिमार्ग प्रगट केला. म्हणून सर्व सुख देणारे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल तेच केवळ सुखाचा सागर असून
त्यांना मी नमस्कार करून सर्व सुख मला प्राप्त करून दे, असे माऊली सांगतात. भगवद्गीता हे आत्मा अवतरविते मंत्र असे असल्यामुळे तिचे महत्त्व मोठे आहे. त्या ज्ञानाने जीवाच्या मागे लागलेली जन्ममृत्यूची येरझार नाहीशी होऊन निरंतर वैकुंठवासी म्हणजे परमात्मा स्वरूपाशी ऐक्य होऊन त्याच्या ठिकाणी संसाररूपी असलेल्या समुद्रातून तरून जातो. याचा अर्थ भगवद्गीतेच्या श्रवणाने जीवाला सकल दुःख निवृत्ती व परमानंद प्राप्ती होते. ही स्थिती प्राप्त होण्याकरिता प्रथम साधन कोणते असेल तर ते रामनामाचे स्मरण हे होय. ते जर नित्य केले तर जीवांना संसार समुद्रातून सहज तरून जाता येईल. संसार हा व्यर्थ व असार आहे, तो तुझ्या नाशाला कारण आहे. परंतु नामस्मरण केलेस तर तो प्रपंच तुला काही एक करू शकणार नाही. ही गोष्ट चांगली लक्षात असू दे. उत्कंठेने नामस्मरण केले तर तुझी सर्व विघ्ने नाहीशी होतील. तसेच नामस्मरणाने तुझे नेमधर्म सिद्धीस जातील, असे भगवंताचे भगवद्गीतेत स्पष्ट वचन आहे. नामस्मरणाचे अनुष्ठान करणे हा सुलभ आहे. या नामस्मरणाने सर्व नियमधर्म सिद्धीस जातात व यानेच सर्व धर्माचे रक्षण होऊन ते धर्म सर्व काळ फळतात. मी ब्रह्मरूप असल्यामुळे कर्म करूनही अकर्ता आहे. इतर अज्ञानी जीवाप्रमाणे या ठिकाणी अहंकार नसल्यामुळे तो मी अकर्ता आहे. अकर्ता असल्यामुळे सुखदुःखाचा भोगता मी नसून एक हरीच आहे, असा माझा सर्व काळ अनुभव आहे, असे माऊली ज्ञानदेव सांगतात. सर्व संसार निष्फळ व मिथ्या आहे, परंतु भगवंताचे नाम हे सर्वांचे सार असून पवित्र आहे. ते नामस्मरण करणाऱ्या नामधारकावर कृपाळू श्री हरी कृपा करतो. ज्याच्या ठिकाणी शांती, क्षमा, दया आहेत अशा उत्तम मुमुक्षुला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. परंतु नामस्मरणाने मात्र अजामेळासारखा महापापी जरी असला तरी तो उद्धरून जातो, असे ब्रह्मदेवांनी सांगितले आहे. तसेच भगवंताने भगवद्गीतेमध्येही अर्जुनाला म्हटले आहे, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, अशी साक्ष दिल्याप्रमाणे आहे. जो मला अनन्य भावाने शरण येतो तो कितीही महापापी असला तरी मी त्याच्या नामस्मरणामुळे उद्धार करतो. मी गीतेवर मराठीत भाष्य केले म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली, अर्थात भावार्थ दीपिका लिहिली. त्यामुळे या ज्ञानाचा विस्तार झाला. या ज्ञानाचा लाभ जे भाग्यवान भक्त आहेत त्यांनी घेतला, असे माऊली ज्ञानदेव सांगतात. क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ तसेच दयाळू श्रीगुरू आपल्या शिष्याविषयी काय करतात याचे वर्णन या अभंगात केलेले आहे. गुरु हा संत कुळातील राजा आहे. गुरु हा माझ्या जीवाचे विश्रांती स्थान आहे. गुरु वाचून त्रैलोक्यामध्ये देव नाही. गुरु हा सुखाचा समुद्र आहे, प्रेमाचा आगर आहे. तसेच तो धैर्याचे डोंगर असून कसल्याही अवस्थेमध्ये डगमगणारा नाही. गुरु हा वैराग्याचे मूळ कारण आहे. तो शुद्ध परब्रह्म आहे. गुरु हा लिंग देहातील सत्य आत्मा व मिथ्या आभास अंतकरण हे दोन्ही एकच समजणे व त्यामुळे अंतकरणाश्रित असलेले पाप, पुण्य, सुख, दुःख वगैरे धर्म सत्य जीवात्म्यावरही मानले जातात. शुद्धात्मा व साभास अंतकरण याचे ऐक्य मानणे यालाच शास्त्रीय भाषेत ग्रंथी असे मानतात व माऊलीने तिला गाठ असे म्हटलेले आहे. या गाठीमुळेच शुद्ध जीवात्म्याच्या ठिकाणी अनेक प्रपंच दुःखे प्रतीत होतात. ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भासणारी दुःखे नष्ट करावयाची असेल तर शुद्ध जीवात्मा आणि मिथ्या साभास अंतकरण ही अत्यंत भिन्न आहेत असा निश्चय करून देणे म्हणजे ग्रंथीभेद होय. ती लिंग देहात असलेली आत्मा व अनात्मा यांची गाठ श्री गुरु तात्काळ सोडतात. गुरु हा साधकाला आत्मज्ञान प्राप्त करून देण्याला सहाय्य आहे. गुरु हा साधक भक्तांची आई आहे. गुरु हा भक्तांची इच्छा पूर्ण करणारी कामधेनू आहे आणि ती भक्ता घरी त्याला ज्ञान देते. ज्ञानांजन असून साधकाला मोक्ष निदान दाखवितो. गुरु हा मुमुक्षुला आत्मज्ञान प्राप्तीचे सौभाग्य देऊन साधूच्या ठिकाणी असलेला आत्मबोध त्याला प्राप्त करून देतो. गुरु म्हणजे मोक्षाची शोभा असून दुष्टाचे दंडन करणारा आहे. तसेच मुमुक्षूच्या अनेक पातकांची अनेक प्रकाराने निवृत्ती करतो. श्री गुरु हे तुझा देहही प्रत्यक्ष काशीच आहे असा उपदेश करून तारक मंत्र देतो. तो तारक मंत्र आम्हाला श्री गुरूंनी दिल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांचे ध्यान आमच्या मनाला लागले, असे माऊली सांगतात. श्रीकृष्णा, तुझी घोंगडी म्हणजे उपाधी शुद्ध सत्व प्रधान आहे. मग आम्हाला तमोगुण प्रधान अशी वाईट उपाधी का बरे दिलीस? सच्चिदानंदाशी मिळून शुद्ध सत्व प्रधान मायेच्या योगाने ही तुझी घोंगडी विणली आहे. तिला यश, श्री, औदार्य, ज्ञान, धर्म, वैराग्य अशा 6 गुणांचे गोंडे लावले आहेत व ती
रत्नजडित आहे, म्हणून हे श्यामसुंदरा श्रीकृष्णा तुला ती चांगली शोभते. आता आमच्या म्हणजे जीवाच्या घोंगडीला पाहिले तर प्रारब्ध कर्म, मलिन सत्व प्रधान अविद्या व पंचमहाभूते यांनी ही विणलेली आहे. तर मंडळी, येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंगगाथा समाप्त होतो. धन्यवाद.